श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना नवरात्री उत्सवाच्या अनेको शुभेच्छा आणि तुमचे अनेको आभार ज्या लोकांनी माझ्या आजच्या तिथीच्या वाढदिवसाला मला आवर्जून शुभेच्छा दिल्या, आशीर्वाद दिले, कॉन्टॅक्ट केला. आणि गेल्या वेळेला ॲक्च्युली मी एक जुनी रील पोस्ट केली होती, पण लोकांनी धडाधड रीलची डेट न बघता मला शुभेच्छा द्यायला सुरुवात केल्या आणि प्रत्येकाला मला मेसेज करावे लागले की नाही, माझा वाढदिवस आज नाही आहे. तिथीने माझा आज वाढदिवस असतो घटस्थापनेला आणि तारखेने 17 तारीख येते या महिन्याची. आणि आज लाईव्ह याचं कारण आता एक महत्त्वाची इव्हेंट घडणार आहे, दॅट इज गुरुग्रह हा वक्री होणार आहे 9 ऑक्टोबर 2024 ते 4 फेब्रुवारी 2025 यामध्ये. एक म्हणजे सगळ्यात मोठी सेलेस्टियल बॉडी आहे ज्युपिटर गुरु आणि अतिशय सात्विक प्लॅनेट मानला जातो. गुरुप्रधान लोक ही सात्विक मानली जातात, पण जसं मी तुम्हाला नेहमी म्हणते की नियम हा नेहमी अपवादाने सिद्ध होतो. त्यामुळे एक ॲब्सोल्यूट कुठलंही विधान पास करण्याच्या मी एकदम अगेन्स्ट असते, कारण तुमचा मूळचा गुरु कसा बसलेला आहे. आता गुरु हा सात्विक ग्रह आहे, पण ज्यांच्या मेजर ग्रह गुरुच्या नक्षत्रात आहेत, म्हणजे उदाहरणार्थ विशाखा नक्षत्रात म्हणा किंवा पुनर्वसू नक्षत्रात किंवा ज्याची गुरुची नक्षत्र आहेत, तर ती लोक ज्या मागाऊ असतात, म्हणजे खूप सेल्फ सेंटर्ड असतात. त्यामुळे गुरु दरवेळेला काय म्हणूया चांगलीच पर्सनॅलिटी देतो किंवा चांगलीच व्यक्ती असते ती, हे जरा ओव्हर स्टेटमेंट होईल. गुरु सात्विक ग्रह आहे डेफिनेटली, आणि गुरुसारखा ग्रह हा रेट्रो मोशनमध्ये जाणार आहे, रेट्रोगेट होणार आहे. ही मोठी इव्हेंट आहे. एक लक्षात घ्या, हे जे मेन ग्रह आहेत दॅट इज ज्युपिटर, सॅटर्न, राहू, केतू यांचे ट्रान्झिट्स अतिशय महत्त्वाचे मानले जातात. त्याचं कारण असं आहे की जेव्हा हे बघा, रेट्रोग्रेड प्लॅनेट वक्री ग्रह म्हणजे मुळात काय आहे की जरी त्या ग्रहाची गती कमी झाली तरी त्याची इंटेन्सिटी वाढते. इंट्रॉस्पेक्शन, आपण हे सगळी विधानं जर व्यक्तीशी कोरिलेट केलं तर व्यक्तींनी इंट्रॉस्पेक्शन करणं हे अतिशय गरजेचं आहे. समस्यांवर जास्ती लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. ज्या वेळेला गुरुसारखा ग्रह जो सात्विक आहे, जो बेनिफिक आहे, असा ज्या वेळेला वक्री होतो त्यावेळेला व्यक्तीने स्वतःच्या समस्यांवर लक्ष देणं, स्वतःच्या मनाच्या सूक्ष्म हालचालींवर लक्ष देणं हे अतिशय महत्त्वाचं ठरतं. कारण तोच एक असा काळ असतो की ज्या वेळेला तुम्ही आधी जे काय वागले आहात चांगलं वाईट, त्याचे रिवॉर्ड्स किंवा त्याचे जे काही दुष्परिणाम आहेत ते मिळण्याचा हा कालावधी असतो. रेट्रो ज्युपिटर, इवन रेट्रो सॅटर्न फॉर दॅट मॅटर. त्यामुळे हा ग्रह जो आहे, आता त्याच्या पाठीमागे खूप मोठी कहाणी वगैरे पण आहे की ज्या वेळेला असुरांचा अपर हँड होता किंवा असुर जास्ती प्रबळ होते, त्यावेळेला सगळे जे देव आहेत ते बृहस्पतीकडे म्हणजेच गुरुग्रहाकडे गेले. मग गुरुग्रहाने वक्री व्हायचं ठरवलं आणि त्याच्यामध्ये मॅक्सिमम एनर्जीज थ्रू मेडिटेशन अँड ऑल त्यांनी स्वतःमध्ये इन्कल्केट केल्या आणि त्यांच्या शक्तीमुळे दानवांचा विनाश झाला, अशी ती वैदिक कहाणी आहे. बट ते काही महत्त्वाचं नाही आहे, बिकॉज कुठल्याही ग्रहाची उत्पत्ती हिस्ट्री जरी महत्त्वाची असेल तरी चालू घडामोडींशी, चालू आयुष्याची, चालू पॅटर्नशी ते कोरिलेट झालं पाहिजे. जसं मी नेहमी म्हणते की राहूची महादशा ज्या वेळेला मुकेश अंबानीजींच्या वेळेला म्हणजे त्यांच्या म्हणजे लाईफमध्ये अजूनही चालू आहे, त्यांनी आपल्याला जिओ दिलं है ना. जिओचं जे साम्राज्य आहे, जिओचं जे जाळं आहे ते त्यांनी पसरवलं मुकेश अंबानींनी. पण त्याच राहूच्या डिव्हाइसवर किंवा त्या राहूच्या त्यांच्या कृतीवर सामान्य मनुष्य काय करतोय, तो फोटो पोस्ट करतो. व्हर्च्युअल वर्ल्ड इज ऑल अबाउट राहू. पण मुकेश अंबानीजींना जो काही भरघोस प्रतिसाद, फेम, पैसा मिळतो तो सामान्य व्यक्तीला मिळतोय का? म्हणजे त्यांनी त्यांच्या राहूचा काय उपयोग केला आणि आपण आपल्या राहूचा काय उपयोग करतोय, दॅट मेक्स अ ह्यूज डिफरन्स. आणि म्हणूनच मी सांगते की ग्रह वक्री होतात, मार्गी होतात, तुम्हाला महादशा येते, अंतर्दशा येते, सगळं होतं. पण
हाऊ यू युटिलाइज इट, हाऊ यू यूज इट, दॅट मेक्स हेल ऑफ अ डिफरन्स. आणि म्हणूनच मी सांगते की हा जो कालावधी आहे हा तुम्ही बिलकुल वेस्ट करू नका. इट्स अ व्हेरी प्रोडक्टिव्ह पिरियड फ्रॉम 9th October 2024 टू 4th February 2025. इट्स अ व्हेरी ऑस्पिशियस पिरियड. आणि मी खरं सांगू का, मी आता बऱ्याच लोकांचं तुम्ही ऐकलं असेल यूट्यूबवर, मे बी ऐकत असालही, की ते काय करतात, प्रत्येक चंद्रराशीनुसार किंवा लग्न राशीनुसार डिसेक्शन सांगतात. आय डोंट थिंक इट्स अन अप्रोप्रिएट मेथड, कारण प्रत्येक व्यक्तीची इंडिव्हिज्युअल हॉरोस्कोप ही वेगळी असते. प्रत्येक व्यक्तीचं दुसऱ्याकडे आणि स्वतःकडे बघण्याचं एक वेगळं आउटलुक असतं. तर फॉर एक्झाम्पल, एक नार्सिसिस्ट, समवन हू इज अ नार्सिसिस्ट और नास्टी यू कॅन से, त्याला जर तुम्ही 4 गोष्टी सांगायला गेला तर तो काही ठीक आहे, म्हणजे तो इम्प्रेस करण्याच्या दृष्टीने किंवा बघा आय एम अ व्हेरी ओबिडियंट गाय, तो तुमचं सगळं ग्रहण करेलही, ऐकेलही. बट व्हॉट अबाउट द ॲप्लिकेशन? सो whom you advise, whom you are with, that matters a lot. आणि म्हणूनच तुमची इंडिव्हिज्युअल पत्रिका ही खूप मॅटर करते. आता नेहमी म्हणजे माझ्या गुरूंनी हे सांगितलेलं वाक्य आहे जेव्हा मी शिकत होते, की ट्रान्झिट जरी असेल, वाईट कितीही निगेटिव्ह असेल, तरी एखाद्या व्यक्तीला ते का जाणवत नाही, कारण त्याची मूळची पत्रिका तेवढी स्ट्रॉंग असते. पण काही लोकांची मूळचीच पत्रिका इतकी डबघाईला आलेली असते की छोटे छोटे ट्रान्झिटसुद्धा अगदी 20-25 दिवसाचे सुद्धा त्यांना निगेटिव्हली अफेक्ट करतात. सो युअर बेसिक हॉरोस्कोप, इफ इट इज स्ट्रॉंग, देन यू आर आउट ऑफ डेंजर. पण आता जे ट्रान्झिट होणार आहे गुरुग्रहाचं, हे मोस्टली लोकांना अकॉर्डिंग टू मी इट्स बेनिफिशियल. आणि मी स्वतः व्हेनेवर आय टेक कन्सल्टन्सीज और आय इंटरॅक्ट विथ पीपल फ्रॉम ॲस्ट्रो पॉईंट ऑफ व्ह्यू, मी नेहमी ना त्या व्यक्तीची आधी लग्न रास चेक करते. कारण लग्नेश कुठे बसलेला आहे त्याच्यावरनं व्यक्तीची अर्धाधिक पर्सनॅलिटी समजते. आता लग्नेश जर 6-8-12शी कनेक्टेड असेल, ही काही वाईट हाऊसेस नाही आहेत, ही चुकीची हाऊसेस नाही आहेत, पण 6-8-12मध्ये जर लग्नेश गेलेला असेल ना, तर त्या व्यक्तीला ना फारच जरा, म्हणजे एखाद्या व्यक्तीला एका 1 स्ट्रोकमध्ये समजलं तर त्या ह्या कॉम्बिनेशनच्या लोकांना ना 100 वेळा समजलं तर एकदा कळतं, असं आहे. सो म्हणून मी नेहमी म्हणते की दिस पिरियड इज टू सेव्ह टाईम. टाईम फार वेस्ट करतो आपण, म्हणजे त्याच्यामध्ये काही अंशी मी पण आहे, हे मी मान्यच करते. पण थोडीशी कदाचित माझ्या डिटेलमुळे किंवा कदाचित मी खूप काय म्हणतात प्रोफेशनमध्ये असल्याकारणाने ह्या गोष्टी माझ्यामध्ये जरा थोड्या कमी आहेत. बट डेफिनेटली अँड डेफिनेटली डोंट वेस्ट टाईम इन दिस पर्टिक्युलर स्पॅन. हे जे 9 ऑक्टोबर 2024 ते 4 फेब्रुवारी 2025 हा कालावधी तुम्ही संधीचं सोनं करा, संधीची माती नका करू, कारण ही खूप चांगला पिरियड आहे. आता वृषभ राशीमध्ये, आता नॉर्मली जर तुम्ही बाकी कोणाकडे कन्सल्ट केलं की अ पर्सन, अन ॲस्ट्रॉलॉजर हू हॅज अ कर्सरी नॉलेज अबाउट दीज डीप सायन्सेस, जे वरवरचंच हे करतात, ते काय म्हणतील की नाही नाही, देवगुरु बृहस्पती आपल्या शत्रू राशीत जातो. वृषभ रास ही शुक्राची आहे, मान्य. गुरु तिथे फळ कमी देतो, जास्ती देतो, पुन्हा एकदा ते इंडिव्हिज्युअल चार्टवर अवलंबून आहे, बाकीचे पण ग्रह काय म्हणतात त्याच्यावर अवलंबून आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं हे लक्षात यायला पाहिजे की वृषभ रास म्हणजे टॉरस ही रिसोर्सेसची राशी आहे, हे लक्षात घ्या. आणि गुरु हा एक्सपान्शनचा कारक आहे. सो यू हॅव टू, आय वोंट से दॅट अ पर्सन शुड बी व्हेरी मटेरियलिस्टिक ॲट दॅट पर्टिक्युलर टाईम, पण स्वतःचा अप्लाय अँड सप्लायचा कालावधी आहे. की तुम्ही काय अप्लाय करताय आणि तुम्ही काय सप्लाय करताय, दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आता उदाहरणार्थ मी नेहमी एक म्हणते की आता समजा मी आता हे जनरल लाईव्ह सेशन करते, प्रत्येक माणसाच्या बुद्धिमत्तेनुसार तो ग्रहण करेल की ही समोरची व्यक्ती काय सांगते. एखाद्या माणसाला मी चटकन जर बोलले, अरे तू बावळटे रे, तो म्हणेल अरे वा, ही मला इतकं जवळचं मानते की ही मला अगदी बावळटे वगैरे म्हणते. काही लोक ना ते इगोवर घेतील की अरे ही मला बावळट कसं म्हणाली. सेम इज द थिंग. सो व्हॉट यू अप्लाय, व्हॉट यू सप्लाय मेक्स अ ह्यूज डिफरन्स, विल मेक अ ह्यूज डिफरन्स.
म्हणून हा कालावधी अतिशय स्मार्टली वापरा प्रत्येक लग्न राशीने. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. ज्यांचं सिंह लग्न आहे, ज्यांचं कुंभ लग्न आहे, बघा परत सब्जेक्ट टू कंडिशन. तुमचा मेन गुरु कसा आहे, तुमच्या मूळच्या पत्रिकेतला गुरु कसा आहे, दॅट ऑल्सो मॅटर्स अ लॉट. वृषभ राशीमध्ये जिथे तुमच्या इथे 2 आकडा बसलाय तिथे मूळचा ग्रह कुठला बसलाय, दॅट ऑल्सो मॅटर्स अ लॉट. तुमची महादशा कुठली चालली, दॅट ऑल्सो मॅटर्स अ लॉट. तुमचा स्वतःचा ॲटिट्यूड कसा आहे, दॅट ऑल्सो मॅटर्स अ लॉट. सो हे 4 फॅक्टर्स जेव्हा आपण कंबाईन करतो त्याच्या पलीकडे जाऊन दिस ट्रान्झिट इज बेस्ट फॉर लिओ ॲसेंडंट अँड अक्वेरियस ॲसेंडंट. सो ज्यांचं कुंभ लग्न आहे आणि सिंह लग्न आहे त्यांनी काय म्हणूया ह्या कालावधीत खूप काहीतरी चांगलं करा. बिकॉज सिंह लग्न जर तुमचं असेल तर गुरु हा 10th हाऊसमध्येच आहे. 10th हाऊस हे केंद्र हाऊस आहे आणि केंद्र हाऊसमध्ये ज्या वेळेला ट्रान्झिट येतं त्यावेळेला बेस्ट रिझल्ट्स देतात ग्रह. सो सिंह लग्नापासून सुरू मी करते की सिंह लग्नात बिकॉज मी म्हटलं तसं की बेसिक तुमचा चार्ट किती चांगला आहे काय आहे त्याच्यावर आहे की 10th तुमचं गोचर होते ज्यांचं सिंह लग्न आहे. आय नॉट स्पीकिंग सिंह रास. पहिल्या घरामध्ये जर 5 आकडा असेल म्हणजे याचा अर्थ तुमचं सिंह लग्न आहे, तिथं गोचर होतोय, केंद्र भावामध्ये होते, 10th हाऊसमध्ये येणार ऑफकोर्स वृषभ राशी. सो ट्रॅव्हलिंग म्हणा, डॉक्युमेंटेशन म्हणा, नवीन एखादी वेबसाईट जर तुम्हाला चालू करायची असेल कुठल्याही दृष्टिकोनातनं, कलेची, क्रीडेची, शास्त्राची, यूट्यूबवर एखादा चॅनल सुरू करायचा असेल, दिस इज द बेस्ट फेज. पीपल हु आर लिओ असेंडंट त्यांच्यासाठी हा बेस्ट पिरियड आहे. पण त्याचबरोबर वडिलांच्या तब्येतीकडे जपा. बिकॉज ज्या वेळेला शुक्राच्या राशीचा संबंध येतो ते आणि जर केंद्रात किंवा अष्टमात असं जर काही झालं ना तर हा कालावधी ना डायबिटीज डिटेक्ट होण्याचा सुद्धा असतो. इट्स स्ट्रेंज बट इट्स ट्रू. शुक्राचा ज्या वेळेला संबंध येतो कारण शुक्र हा एक विलासी प्लॅनेट आहे आणि शरीरामधलं डायबिटीज हे आपण नेहमी शुक्राशी नेहमी कोरिलेट करावं. आणि शुक्राच्या राशीमध्ये गुरु हे होतोय, वक्री होतोय. अँड दॅट्स इट्स अ व्हेरी ट्रिकी ट्रान्झिट असं मी म्हणते, पण इट्स अ व्हेरी फ्रुटफुल ट्रान्झिट. सो मॅक्सिमम ज्यांचं कुंभ लग्न आहे, कारण कुंभ लग्नामध्ये 4th हाऊसमध्ये हे ट्रान्झिट होणार आहे. ज्यांचं कुंभ लग्न आहे म्हणजे ज्या 1st हाऊसमध्ये 11 आकडा आहे. एक लक्षात घ्या, ज्यावेळेला 4th हाऊसमध्ये शुक्राची राशी येते आणि गुरुसारखा एक बेनिफिक सात्विक प्लॅनेट, कारण एक लक्षात घ्या तो धर्माचा कारक आहे, तो सात्विक प्लॅनेट आहे, सगळ्यात मोठा प्लॅनेट आहे गुरु. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घराचं रिन्युएशन, वास्तू करून घेणं, घराची अरेंजमेंट बदलणं, एखादं नवीन घर बुक करणं, एखादं नवीन वाहन बुक करणं, त्याच्यानंतर कलर वगैरे करतो ना आपण घर, म्हणजेच थोडक्यात रिन्युएशन, त्याचा हा कालावधी आहे. घरामध्ये अतिशय चांगलं वातावरण राहील ज्यांचं कुंभ लग्न आहे, कारण 4th हाऊसमध्ये गुरु येतो आणि 4th हाऊस हे तुमच्या घराचं, तुमच्या वास्तूचं असतं जिथे तुम्ही ॲक्च्युली राहता. सो गुड न्यूज फॉर पीपल हु आर लिओ अँड ॲक्वेरियस असेंडेंट, ज्यांचं कुंभ लग्न आहे किंवा ह्याचं काय सिंह लग्न आहे. पण परत तेच तुमचा मूळचा गुरु कसा आहे आणि तुमच्या वृषभ राशीचं म्हणजे ते 2 आकडा आहे तिथे एखादा मॅलेफिक प्लॅनेट बसला, तर तुमच्या पत्रिकेमध्ये वृषभ राशीचा राहू असेल तर गुरु तिथे आला तर गुरु राहू चांडाळ योग तयार होतो. सो मग थोडेसे फळं कमी मिळतात. सो इंडिव्हिज्युअल चार्टनी तुम्ही डिपेंडंट असतं की तुम्हाला याची फळं कशी मिळणार. बट ओव्हरऑल सिंह आणि कुंभ लग्नासाठी हा कालावधी चांगला आहे. आणि एक लक्षात घ्या, मॅक्सिमम टाईम हा आयसोलेट होण्याचा आहे. जर म्हणजे लोकांच्यात एक्स्पेशली मी सांगू म्हणजे आता इथे जरा थोडंसं पर्सनल होते, मला जर एखादी व्यक्ती आता तुम्ही तर मला मोस्टली सोशल नेटवर्किंग साईटवरच ओळखता, अशी जर उगाचच मला विचित्र वियर्ड किंवा अशी उगाचच अशी पोरकट दिसली ना मी सरळ ब्लॉक करून टाकते. ते लोक म्हणतात आता की ब्लॉक कशाला करायचं, ब्लॉक केल्याने समोरच्या माणसाला महत्त्व मिळतं. समोरच्याला महत्त्व मिळतं ना मिळतं माहिती नाही, आपल्याला मनःशांती नक्की मिळते. पण कारण मूर्खासारखं वयाला न शोभणारं, हे बघा वय हा फॅक्टर फक्त कर्तृत्वाला मी मानत नाही. कर्तृत्व तुम्ही कोणत्याही वयात सिद्ध करू शकतात, पण काही प्रोटोकॉल्स, काही आचरण हे वयानुसार असणं अतिशय गरजेचं आहे. हां, आपल्या जवळच्या माणसांबरोबर आपण एकदम हे कसंही वागतो ते ठीक आहे, पण ज्यावेळेला तुम्ही एखाद्या प्रोफेशनलशी किंवा कोणाशी बोलता
किती तुम्हाला मी सांगते, ह्या आठवड्यामध्ये कितीतरी लोकांनी मला अशी रिक्वेस्ट पाठवली, आर यू एन ॲस्ट्रॉलॉजर? हे किती स्ट्रेंज आहे, मी तुम्ही प्रोफाईल बघतच नाही का माणसांचे, असंच सरळ सांगून टाकता. आणि कुठे शिकता, मग गाणं कुठे शिकलात, अमुक कुठे शिकलात. पहिली गोष्ट म्हणजे ॲस्ट्रॉलॉजी एक आजच सकाळचं तुम्हाला सांगते. मी परत त्याच ह्याच्यावर येते की हे सगळं तुम्हाला अवॉइड करायचं आहे या कालावधीमध्ये. हे सगळे जे डिट्रॅक्टर्स असतात किंवा डिस्ट्रॅक्शन्स असतात हे तुम्हाला काढायचे आहेत. म्हणूनच मी तुम्हाला माझं उदाहरण, आज सकाळीच एक कोणीतरी होते, मी त्यांचं नाव नाही घेणार, दॅट आय एम व्हेरी मच इंटरेस्टेड नाऊ डेज. आय एम गेटिंग मोर इंटरेस्टेड टुवर्ड्स ॲस्ट्रॉलॉजी. म्हणून मला तुमच्याशी चर्चा. अरे का चर्चा करायची, तुला ओळखतोस का तुम्हाला? आधी पहिली गोष्ट म्हणजे तू आधी हाय हॅलो तर कर. तू काहीतरी आता ठीक आहे, प्रत्येक व्यक्तीला नसेल माहिती माझा आज तिथे वाढदिवस आहे, पण हां काय कशा आहेत मॅडम तुम्ही, काय चालू आहे सध्या. डायरेक्ट स्वतःचा इंटरेस्ट फर्स्ट प्लेसवर ठेवणारी माणसं जी असतात ना, ती मला बिलकुल नाही आवडत. आय वोंट से की तुम्ही अगदी एम्पॅथेटिक बना, पहिल्यांदा दुसऱ्याचा विचार करा, पण सगळ्याच बाबतीत स्वतःचाच पहिला विचार करणं. आणि मी का अननोन व्यक्तीबरोबर चर्चा करीन, संबंध काय. आणि मग ते कन्व्हर्सेशन्स वाढत जातात, तुमचा वेळ जातो आणि हा नाही घालवायचा आहे तुम्ही लोकांनी. आणि आज लगेच ते 4-5 झालं बोलणं, मी जरा थोडंसं त्यांना झापलं आणि मी त्यांना ब्लॉक केलं. मी लोकांना ब्लॉक करते. माझी रिॲक्शन द्यायची पद्धत व्हर्च्युअल वर्ल्ड, बिकॉज ब्लॉकिंग समवन इज न्यू व्हॉट आय कॅन से सिनॉनिम फॉर पीस ऑफ माइंड अकॉर्डिंग टू मी. व्यक्तीचा चेहराच दिसत नाही, काहीच होत नाही त्याच्या हालचालीकडे. आणि एक लक्षात घ्या, तुमच्या आयुष्यामध्ये गेलेली माणसं परत येण्याचा सुद्धा हा कालावधी आहे. बट सी टू इट whom you entertain. मी मागे पण एकदा असंच बोलले होते. आणि हे सगळं मी या ट्रान्झिटशीच रिलेटेड अवांतर बोलतच नाही आहे. आणि हे काय मी कुंभ लग्न आणि सिंह लग्नासाठी पण बोलत नाही आहे. जी दूर गेलेली आहेत माणसं, ती परत येण्याची ही म्हणजे हा कालावधी आहे. एक लक्षात घ्या, माझ्या मते माणसं तुमच्या आयुष्यात जी गेलेली असतात ती 3 कारणांनी परत येत असतात. एक तर पहिली गोष्ट म्हणजे त्यांना खरोखरची उपरती झाली असते की नाही माझं खरंच चुकलं बरं का, म्हणून एखादी व्यक्ती येते. दुसरं, सगळ्या जगाचे टक्के टोणपे खाल्ल्यानंतर रे आपली हीच व्यक्ती बरी होती, त्या स्वार्थाने येतात. नाही तर तिसरी व्यक्ती म्हणजे खातं खोलण्यासाठी येतात. पूर्ण घरामध्ये खिडकी फक्त आहे ना ती ओपन करून ठेवतात की पटकन आपल्याला खिडकीतनं आत येता येईल, खिडकीतनं बाहेर येता येईल. मग रिस्पॉन्सिबिलिटी तर नाही घ्यायची, पण गरज लागलं तर काय घ्या म्हणून आपण आपल्याशी असोसिएटेड राहतात. आणि ह्या लोकांमधले फरक समजण्याचा पण हा कालावधी आहे. इमोशनल फूल असणं, आजकाल हे मेंटल डिसऑर्डर्स जे आहेत ना हीच आहेत. आता आपण ही मोठी मोठी शब्द वापरतो, स्किझोफ्रेनिया, बायपोलर डिसीज, इन्झोमनिया, स्लीपिंग डिसऑर्डर्स, पण त्याच्याही अगोदर being in a wrong relationship, in a wrong dialogue is the biggest thing we are facing nowadays due to virtual world. So हे पण अवॉइड करण्याचा हा कालावधी आहे. माणसांना ओळखणं, माणसांना समजणं. मी एक सांगते, स्वतःचं थोडंसं कौतुक होईल पण तरी सांगते की तुमच्यापैकी काही लोकांचे मी ॲड्रेस आणि फोन नंबर मागितले होते. ॲड्रेस आणि फोन नंबर मागितले होते. आता बरोबर आहे, असं एखादी व्यक्ती जी तुम्हाला गाईड करते किंवा असं बोलते, तिने अचानक ॲड्रेस आणि फोन नंबर मागल्यासमोर थोडंसं होणारच, विचित्र वाटणारच. पण तरीही तुम्हाला मी सांगते की त्यातल्या ज्या, आता तुम्हाला माहिती आहे मी कोणाकडे मागितले, जे ऐकतात त्यांना माहिती आहे, त्या लोकांनी लगेचच कुठल्याही हे न करता म्हणजे त्यांनी त्यांचा ॲड्रेसही पाठवला आणि नंबर पण पाठवला. याला माणसं कमवणं म्हणतात. की ॲड्रेससारखी इतकी महत्त्वाची गोष्ट, फोन नंबर ठीक आहे आजकाल, पण ॲड्रेस देणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. विश्वास ठेवणं त्यांनी माझ्यावर ही खूप महत्त्वाची आहे. आणि अशी माणसं तुम्हाला कमवायची, हा कालावधी आहे. कारण चुकीची संगत हे खूप खूप तुमचं लाईफ बदलू शकतं. आणि त्याच्यात मॅक्सिमम जो वेळ तुम्ही लोकांना बदलण्यात घालवता अननेसेसरीली, तो तुम्ही स्वतःला बदलण्यात घाला. तुम्ही स्वतः रिन्युएट व्हा. कारण गुरुचं ट्रान्झिट शुक्राच्या राशीतलं हे पॉझिटिव्ह रिन्युएशन देणं, कारण दोन्ही बेनिफिट प्लॅनेट आहे. एक शुक्राची राशी आहे, शुक्र हा पण बेनिफिट प्लॅनेट आहे, शुभग्रह, गुरु तर आहेच आहे. सो ज्या वेळेला ग्रह आणि स्थान हे दोन्ही बेनिफिक असतं त्यावेळेला तुम्हाला संधी आहे
स्वतःला बदलण्याची. आता ज्यांचं मेष लग्न आहे, मी रँडमली सांगते बरं का, कारण हे सुद्धा मी आत्ता दुपारी बसल्या बसल्या थोडंसं जे काय सुचलं ते मी लिहूनच काढले होते. हो, कारण आता मेष लग्न ज्यांचं आहे, म्हणजे ज्यांच्या पहिल्या स्थानामध्ये एक राशी आहे, त्यांनी लक्षात घ्या त्यांच्या सेकंड हाऊसमध्ये गोचर येणार. कारण दुसरा आकडा दुसऱ्या स्थानात म्हणजे धनस्थान आहे, ते कुटुंबस्थान आहे, बरोबर, तिथे येणार. मग तुमचं लक्ष कुठे पाहिजे? तुमच्या फॅमिलीकडे, तुमच्या वाणीकडे, तुमच्या धनाकडे. मग ॲक्युमुलेटेड धन असेल किंवा तुमच्या रिसोर्सेसकडे पाहिजे, कारण हे सगळं तुमचं सेकंड हाऊस दाखवतं. हे इंट्रॉस्पेक्शन, पुन्हा एकदा मेष राशीकडे हा जरा गुण कमी आहे इंट्रॉस्पेक्शनचा, कारण ते धडक तू बेधडक असतात. तोंडावर सगळं बोलून रफादफा करणारी ती राशी आहे मेष राशीची. पण जर गुरुसारखा ग्रह धनस्थानात, वाणीस्थानात येते, त्याला विचार करा की तुम्ही बोलताय काय. मेष लग्न जर असेल तर लक्षात ठेवा की शनी महाराज सुद्धा तिसऱ्या दृष्टीने तुमच्यावर बघताय. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मी नेहमी कुठल्याही ट्रान्झिट शनीच्या पोझिशननी बघते, बिकॉज दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. जसं मी तुम्हाला गेल्या वेळेला सांगितलं होतं की पुढच्या वर्षी तर कुंभ राशीत राहू आहे, सो काही काळ असा असणार आहे की शनी राहू एकत्र असणार आहेत, है ना. सो हे खूप महत्त्वाचं आहे की शनीची दृष्टी आहे मेषेवर आणि गुरु धनात येईल आता 9 ऑक्टोबरपासून. सो त्या लोकांनी ह्या सर्व गोष्टींकडे लक्ष द्या. त्याच्यानंतर तुम्हाला जर आता बघा आजच न्यूज आली आहे की सोनं वाढलेलं आहे, पण तुम्हाला सोनं घ्यायचं असेल, सोने खरेदीसाठी सुद्धा चांगलं कालावधी आहे ज्यांचं मेष लग्न आहे. लोन घ्यायचं असेल सोनं गहाण ठेवून, त्याच्यासाठी सुद्धा हा कालावधी चांगला आहे. एखादी फॅमिली इव्हेंट जी खूप डिले झाली होती, प्लॅन करताय होत नाही आहे, ते फॅमिली इव्हेंट करण्यासाठी सुद्धा हा उत्तम कालावधी आहे. इव्हन ज्यांचं मगाशी सांगायचं राहिलं कुंभ लग्न त्यांचं आहे, त्यांच्या घरात मंगल कार्य होऊ शकतं डेफिनेटली. सो त्याच्यासाठी सुद्धा म्हणून मी म्हटलं की पहिल्यांदा 2 बेस्ट लग्न मी सांगितली, कुंभ आणि सिंह या लग्न राशींसाठी हा कालावधी चांगला आहे, प्रोव्हायडेड तुमचा मूळचा गुरु कसा आहे. मी बाकी कंडिशन्स पण तुम्हाला सांगितल्या काय कशा आहेत त्या. त्याच्यानंतर सेकंड हाऊस हे जर अफ्लिक्टेड असेल तर तुम्हाला रॉंग फायनान्शियल ॲडवायसेस देणारी व्यक्ती मिळते. एक रेडिओवर जाहिरात लागते बघा, दान बहादूर, तो म्हणजे काहीतरी स्टॉक मार्केटशी रिलेटेड अशी एक लागते, छोटीशी ॲड लागते, आणि त्याच्यात असं काहीतरी दाखवलं आहे की तो माणूस काहीच विचार न करता स्टॉक मार्केटमध्ये पैसे लावतो आणि मग त्याचा मित्र विचारतो की तू विचार केलास का, त्या व्यक्ती किती ऑथेंटिक आहे, किती खरी आहे हे बघितलंस का. हे असं मेष लग्नाच्या लोकांना अनुभव येऊ शकतो इफ युअर सेकंड हाऊस इज अफ्लिक्टेड. जर सेकंड हाऊसमध्ये केतू असेल, असू शकतं मग गुरु केतू, किंवा राहू असेल गुरु राहू, किंवा आपल्या एखादी पापग्रहाची दृष्टी असेल, तर त्या लोकांना फायनान्शियल ॲडवायजेस देणारी अनेको भेटतील त्या काळात. पण विचारपूर्वक इन्व्हेस्ट करा, कारण गुरु हा 2 गोष्टींसाठी पॉप्युलर आहे. तो धनाची हानी पण करू शकतो आणि वजन वाढवतो. बघा तुम्ही ज्यांच्या गुरुची महादशा येते किंवा गुरुच्या राशी आहेत त्यांची वजन पुट ऑन करायची खूप हे असते. जरा रिकामे बसले की वजन वाढायला सुरुवात होते. हे गुरुचं, बिकॉज गुरु इज ऑल अबाउट एक्सपॅन्शन. पण जर धनस्थानात तो बसला, आता केतू बसला फॉर एक्झाम्पल धनस्थानामध्ये एखाद्याच्यात, आणि समजा केतू राहूच्या नक्षत्रात आहे वगैरे असं जर काही असेल, तर नेहमी लक्षात ठेवा की अशा व्यक्तीकडे शापित धन असतं. म्हणजे चांगल्या व्यवसायातनं, म्हणजे सामाजिक चांगल्या व्यवसायातनं हे नसतं. कारण धनस्थानात जर केतू असेल तर अष्टमात राहू असणार. सो राहूची दृष्टी 7th हाऊसवर ज्या वेळेला पडते, सेकंड हाऊसवर, त्याला अशा व्यक्तीकडे डेफिनेटली चुकीच्या मार्गाने, कुमार्गाने धन असतं, शापित धन असतं. हे जे लोक वसुली करतात ना, त्यांच्या साधारण धनस्थानामध्ये मे बी नीचस्थ गुरुचा संबंध असू शकतो, केतू राहूच्या नक्षत्रात असू शकतो, गुरु राहूच्या नक्षत्रात असू शकतो. गुरुग्रहसुद्धा बिघडतो बरं का जर तो मॅलेफिक नक्षत्रात बसला तर. आता कुंभ राशीमध्ये जर गुरु आहे फॉर एक्झाम्पल, पण जर तो राहूच्या नक्षत्रात, शतभिषा नक्षत्रात बसला, स्वाती नक्षत्रात बसला, तर तो एवढं एफिशियंटली काम नाही करू शकत. आणि म्हणूनच मी सांगते की मेंटल डिसऑर्डर जेव्हा असतात तेव्हा नक्षत्रांचा विचार अधिक केला जातो राशींपेक्षा, ग्रहांपेक्षा. तुमची नक्षत्र फॉर एक्झाम्पल विशाखा नक्षत्र, भरणी नक्षत्र, आश्लेषा नक्षत्र ही जास्ती मेंटल डिसऑर्डर्सला प्रोन असतात. आता त्याच्यावर एक मला लाईव्ह सेशन करायचं आहे, त्याचा चालला आहे, म्हणजे एकत्र सगळं मटेरियल करणं. आणि म्हणून मी म्हटलं की चांगल्या व्यक्तींकडनं ॲडवाईस घेणं. मेष राशीचा संबंध सल्ले देण्याकडे असतो घेण्यापेक्षा. म्हणजे मेष जर आज डॉमिनंट असेल, मेष लग्न असेल,
तर किंवा कुठलीही अग्नितत्वाची रास फॉर दॅट मॅटर, सिंह, वृश्चिक अग्नितत्वाची रास नाही आहे, पण तरीही त्यांना भाषण द्यायला आवडतं. पण आता जरा बदला स्वतःला, चांगल्या लोकांकडनं, चांगल्या तुम्हाला आवडत्या नाही, चांगल्या व्यक्तींकडनं ॲडवाईस घ्या, जे लाँग रनवर तुम्हाला उपयोगी ठरेल. आता जर तुमचं टॉरस असेल, म्हणजे लग्न तुमचं वृषभ लग्न असेल, तर तुमच्या फर्स्ट हाऊसमध्येच गुरु महाराज वक्री होतील. मग ते पॉझिटिव्ह असेल तर तुम्ही हेल्थ कॉन्शियस व्हाल. जिमिंग अँड ऑल, आजकाल जिमिंगचे व्हिडिओज फार चाललेले आहेत बाबा, लोक पटापट जिमिंगचे व्हिडिओज म्हणजे व्हर्च्युअल वर्ल्डला. आता तुम्ही गुरुग्रहाक अंडरचं काम करताय किंवा मंगळ अंडरचं काम करताय ओव्हरऑल, तर त्याचं तुम्हाला म्हणजे राहूच्या प्लॅटफॉर्मवर कशाला, उलट तुम्ही स्वतःलाच नजर लावून घेता. मी नेहमी लोकांना सांगते हो की तुमचं जे काय चालू आहे ते तुमच्या पुरतं ठेवा, बिकॉज जिथे शनी असतो ना तुमचा, त्या ठिकाणी तुम्हाला त्या गोष्टीची नजर लागते. जिथे तुमचा मंगळ असतो तिथे तुमची कॉन्फ्लिक्ट होते. हे आहेत काही कार्डिनल प्रिन्सिपल्स. तर सरसकट तुम्ही सोशल नेटवर्किंग साईटवर टाकू नका. कन्सल्ट अ गुड ॲस्ट्रॉलॉजर, अ लर्नड ॲस्ट्रॉलॉजर, आणि मग हे सगळं करा. आजकाल बघा, जो उठतो तो आम्ही असे फिट आहोत, आम्ही असा व्यायाम करतोय, कीप इट टू युअर सेल्फ. आणि जर वृषभ लग्न असेल तुमचं असं, तर तुम्ही हे तर असलं करायलाच नाही पाहिजे. पण तरीही हे हेल्थ रिन्युएट करण्याचा कालावधी आहे ज्यांचं वृषभ लग्न आहे. अशा वेळेला वृषभ रास ही खरी तशी अशी शृंगारिक रास आहे, म्हणजे वरलिया रंगाला भुलणारी अधिक आहे. पण हा कालावधी वृषभ लग्नाच्या ज्या व्यक्ती आहेत, तर त्यांना योग म्हणा, मेडिटेशन म्हणा, प्राचीन आपले जे काही शास्त्र आहेत ती म्हणा, त्यांचे फूड एनटेक बदलतील. जर ते नॉन व्हेजिटेरियन असतील तर व्हेजिटेरियन होतील. साठी कालावधी, हेल्थसाठी, पर्सनॅलिटीसाठी उत्तम कालावधी आहे वृषभ लग्नासाठी. तर हा तुम्ही वेळ वाया घालवू नका. पॉझिटिव्ह चेंजेस खूप येतील पर्सनॅलिटीमध्ये. आणि एक लक्षात घ्या, जेव्हा वृषभ लग्नाची पत्रिका आहे तेव्हा 8 आणि 11वं स्थान हे ऑपरेट होतं. सो 8th हाऊस इज ऑल अबाउट ट्रान्सफॉर्मेशन, इट्स अबाउट रिसर्च. सो मुलांसाठी एखादं हेल्थ इन्शुरन्स काढणं हे असे होऊ शकते. तुमच्या प्रॉपर्टीमध्ये पॉझिटिव्ह ट्रान्सफॉर्मेशन होऊ शकतो, प्रोव्हायडेड मूळचा गुरु कसा आहे आणि हा जो ट्रान्झिटचा गुरु आहे तो कसा बसला, दोन्ही महत्त्वाचे आहे. आणि जर चांगला नसेल, चांगल्या डिग्निटीमध्ये, चांगल्या स्थितीत नसेल तुमचा गुरु मूळचा किंवा हा ट्रान्झिटचा, तर मग 8th हाऊस मे क्रिएट प्रॉब्लेम थ्रू डाएट टू फूड पॉयझनिंग होणं, हार्निया होणं, डायबिटीज. 8th हाऊस त्याला रिलेट करतं. या सगळ्या गोष्टी, फूड पॉयझनिंग वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी ह्या तुमच्या 8th हाऊसशी रिलेट होतात. इट्स अबाउट रिसर्च. आणि जे काही महत्त्वाचे जे काही प्रॉब्लेम्स येतात मनुष्याला ते अष्टम स्थानातनंच बघितले जातात. सो हाव यू यूज इट. परत तेच की तुम्ही कसं ते सगळ्या गोष्टी. मिथुन राशीसाठी 12th हाऊसमध्ये हे गोचर होतं आहे. सो नॉट अ गुड सिच्युएशन ॲक्च्युली. पण तरी जे फॉरेन रिलेटेड काम करतात, फॉरेन इम्पोर्ट एक्सपोर्ट किंवा फॉरेन कनेक्शन्स आहेत त्यांच्यासाठी हा कालावधी चांगला आहे. हॉस्पिटल रिलेटेड गोष्टी आहेत ना, त्या सोडल्यास ह्या मनुष्यानी ज्यांचं मिथुन लग्न एक्स्पेशली, त्यांनी शांत राहणे, एकटं राहणे, इंट्रॉस्पेक्शन करणे, आपल्या समस्यांवर विचार करणे. जसं मगाशी म्हटलं की तुम्हाला गुरुची गरज का भासते, त्याचं कारण तुमच्या ज्या मनाच्या सूक्ष्म हालचाली आहेत, काय चालू आहे याच्याकडे दुर्लक्ष होतं. कारण केऑसकडेच जास्ती लक्ष असतं माणसांचं, कंटेनमेंटकडे नसतं. सो ज्यांचं मिथुन लग्न आहे त्यांना हा कालावधी की जस्ट डोंट टेक एनी, कीप नो कनेक्शन. फ्लाईट मोडवर कसा जातो फोन आपला, काहीच ऑपरेट होत नाही, तसं फ्लाईट मोडवर तुम्हाला निघून जायचं असेल आणि हा कालावधी वापरा, तुम्हाला बेस्ट रिझल्ट्स मिळतो. मिथुन लग्न ज्यांच्या फर्स्ट हाऊसमध्ये 3 आकडा, मी मिथुन लग्नाबद्दल बोलते. आणि स्त्रियांकडनं गेन होऊ शकतं, एक्स्पेशली जर फॉरेन रिलेटेड तुमचा बिझनेस प्रोफेशन असेल तर स्त्री एखादी कारणीभूत ठरू शकते गेन्ससाठी. हे पण एक चांगलं आहे. त्याच्यानंतर ज्वेलरी बिझनेस, फॉरेन कनेक्शन्स, त्याच्यानंतर ह्यांच्यासाठी चांगला कालावधी आहे ज्यांचं मिथुन लग्न आहे. आणि पण जसं मी म्हटलं की 12th हाऊस आहे. 12th हाऊसमध्ये जेव्हा हे असं गोचर होतं ना, तर जर चांगला नसेल मूळचा गुरु किंवा विरोधी महादशा असेल किंवा गुरु राहूच्या नक्षत्रात असेल मूळचा वगैरे, तर काय होऊ शकतं, तर म्हणजे नाही का त्या टेस्ट वगैरे असतात ना, हेल्थ रिलेटेड टेस्ट, त्याच्यावर किंवा हॉस्पिटलायझेशन किंवा त्या टेस्टवर हेल्थ रिलेटेड एक्सपेंडिचर नाही.
हे मिथुन लग्नाला मिळू शकतं जर अफ्लिक्टेड असेल गुरु तर, किंवा हा मूळचा ट्रान्झिटचा गुरु जर नीट बसला नसेल. मी तुम्हाला म्हटलं की तिथे आणि एक मॅलेफिक प्लॅनेट समजा बसला असेल तर तुम्हाला जरा हे करा. मी दोन्ही सांगते, मग प्रिकॉशन्स पण सांगते आणि ॲट द सेम टाईम काय चांगलं आहे तेही सांगते. कर्क लग्न ते 11th हाऊसमध्ये होतं. 11th हाऊस इज हाऊस ऑफ प्रॉफिट, हाऊस ऑफ गेन्स. सो जर तुमची ज्युपिटरची महादशा चालू आहे, कारण गुरु नॅचरली एक्झॉल्ट होतो, उच्चस्थ होतो कर्केत. सो जर त्यात जर तुमची गुरुची महादशा असेल तर कर्क लग्नासाठी अतिशय चांगला पिरियड आहे. 11th हाऊसमध्ये ट्रान्झिट होतं आणि फक्त हायर अथॉरिटीज, फ्रेंड्स सोबत कॉन्फ्लिक्ट होणं हे सगळं टाळा. त्याच्यानंतर तुमच्या वाणीवर कर्क राशीमध्ये एक अतिशय काहीतरीच नक्षत्र येतं, म्हणजे अश्लेषा. सॉरी ज्यांचा असेल, पण खरं आहे ते म्हणजे डंखच मारतात. म्हणजे वाणी स्थानात ज्यांच्या कर्क रास आणि अश्लेषा नक्षत्र असेल तर वाणीनेच समोरच्या माणसाला घायाळ करतात, अगदी मारून टाकतात. असं ते अश्लेषा नक्षत्र सर्प नक्षत्र आहे. मोस्टली ज्यांना हे डिमेन्शिया किंवा हे अल्झायमर अँड ऑल होतं ना, त्यांचं कर्क रास आणि अश्लेषा नक्षत्र असतं, कारण मूळची ती चंद्राची रास आहे. चंद्र मुळात चंचल आहे आणि त्यात परत जर हे कर्क रास असेल तर त्या लोकांना मेंटल डिसऑर्डर्स जास्ती होतात. सो म्हणून मी नेहमी म्हणते की तुमच्या जलतत्वाच्या राशी ज्या आहेत त्या कशा, त्याच्यामुळे त्याच्यावरनं तुमची मेंटल हेल्थ नेहमी लक्षात येते जलतत्वाच्या राशीमुळे. बिकॉज जलतत्वाच्या राशी या ह्युमन इमोशन्स दाखवतात. सो स्पीचवर कंट्रोल ठेवा. 6th हाऊसचा लॉर्ड असल्या कारणाने कर्क लग्नानुसार तुमचे डिस्प्यूट्स होऊ शकतात, ते टाळा. त्याच्यानंतर नवीन लोन्स घेऊ नका. म्हणजे आपण करतो ना की ऋण काढून सण करणं, हे असलं नाही करायचं आहे तुम्हाला. 11th हाऊस हे नेटवर्किंगचं आहे, फ्रेंड्सचं आहे, मोठ्या भावंडांचं आहे, गेन्सचं आहे. चांगलं आहे ॲक्च्युली हाऊस हे. सो बी वाईज, डोंट बिकम क्लेवर. देर इज अ ह्यूज डिफरन्स बिटवीन बिंग क्लेवर अँड बिंग वाईज. ह्या ज्या जलतत्वाच्या राशी असतात, ज्या मोस्टली प्रोन असतात मेंटल डिसऑर्डर्सचा, तर ते मेंटल डिसऑर्डरची सुरुवात कशाने होते? मी शहाणा, एक नार्सिसिस्ट अप्रोच तयार होतो जलतत्वाच्या राशींना. म्हणून मी नेहमी सांगते, जलतत्वाचं रास असू दे, जलतत्वाचं लग्न असू दे, की तुमचा स्पीच बघा. उगाचच लोकांशी, चांगल्या लोकांशी राजकारण करायला जाऊ नका. तुमच्याच तोंडावर तुम्ही आपटाल. कारण लक्षात घ्या की जलराश जी पहिली आहे कर्क, त्याच्यामध्ये मंगळ नीचस्थ होतो, गुरु उच्चस्थ होतो. वृश्चिक रास चंद्र नीचस्थच होतो, उच्चस्थ ग्रहच नाही. आणि मीन रासमध्ये काय तर बुध नीचस्थ होतो. हे म्हणजे बुद्धिमत्तेचा कारकच नीचस्थ होतो. त्यामुळे आणि शुक्र उच्चस्थ होतो. म्हणजे गुरु शुक्र हे शत्रू आहे, तर शत्रूच्या राशीमध्ये शत्रू उच्चस्थ होतो. म्हणूनच हे जे सगळं कॉम्बिनेशन लक्षात घेता, ज्यांची जलरास आहे त्या लोकांनी सूड काढणे, मागच्या गोष्टी लक्षात ठेवणे, मग आता बघतोच समोरचा आल्यावर, हे काही नाही करायचं. म्हणून मग तुम्हाला बेस्ट रिझल्ट्स मिळते. तुम्हाला एक माधुरी दीक्षित यांचा एक स्पीच सांगते. त्यांचा गुरुचंद्र कर्केचा आहे 10th हाऊसमध्ये. ज्यावेळेला दिल तो पागल हे आला होता, रिलीज झाला होता, आणि त्यांना जेव्हा बेस्ट ॲक्ट्रेसचं अवॉर्ड डिक्लेअर झालं फिल्मफेअरला, तेव्हा बघा त्या सगळं बोलल्या जे काय आहे ते, कारण त्या बोलायला पोलाईट वाटतात मला. पण त्यांनी न चुकता एक सांगितलं की हे अवॉर्ड त्या लोकांसाठी आहे की जे म्हणतात की हिचं करिअर संपलं. म्हणजे ते त्यांनी किती डोक्यात ठेवलं होतं. हे डोक्यात ठेवणं हे सोडलं गेलं पाहिजे, कारण हे अति डोक्यात ठेवण्यामुळेच मेंटल डिसऑर्डर्स वाढतात. जे काय ते तुम्ही बोलून मोकळे व्हा ना, कशाला तोंड काय. पण ते जसं गोविंदाचा एक डायलॉग आहे की मुँह तो सिर्फ खाने या गाणे के लिए नहीं, या बोलने के लिए भी दिया है. मग ते तुम्ही बोला, तुम्ही व्यक्त व्हा. म्हणूनच म्हटलं की हा कालावधी जो आहे गुरु वक्री व्हायचा, याच्यामध्ये स्वतःवर जास्तीत जास्त काम करणं, समस्यांवर काम करणं. कारण आत्ता जे तुम्ही कर्म कराल त्याचे तुम्हाला रिझल्ट्स खूप छान मिळते, खूप चांगलं मिळते. वृश्चिक लग्न ज्यांचं असेल त्यांना एखादं मॅरेजचं प्रपोजल होऊन मॅरेज पण होऊ शकतं. पण तुम्ही किती शहाणे आहात हे समोरच्याला दाखवू नका. जे वृश्चिकच्याकडे एक नॅचरल ट्रेट असते. लोक ज्याला म्हणतात ना की वृश्चिक ही भाबडी रास आहे, हे मला भरूनच येतं की असं कोण का म्हणेल ना की वृश्चिक रास ही भाबडी रास आहे. सगळ्या 12 राशींमध्ये सगळ्यात कनिंग आणि सगळ्यात बेभरोशी रास ही वृश्चिक आहे. वृश्चिक लग्नसुद्धा फॉर दॅट मॅटर, हे एक सत्य आहे.
बिकॉज मी तुम्हाला म्हटलं की वृश्चिक आपल्या शास्त्रामध्ये वृश्चिक राशीच्या पाण्याला हे गटाराचं पाणी मानलं जातं, म्हणून मोस्टली त्यांच्याकडे एक मी म्हटलं ना एक रिव्हेंज डायरी तयार असते. तो मला तसं म्हणाला, त्यांनी मला तसं केलं ना, ठीक आहे केलं, तू तुझ्यावर काम कर ना. सुख आणि यश हे तुलनात्मक नसावं, याला असं मिळालं त्यांना. तुम्ही तुमचं बेस्ट द्या, तुमचं बेटर व्हर्जन बनवा आणि तुमचं बेटर व्हर्जन बनवण्याचा हा कालावधी ते बघा. आणि म्हणूनच मी सांगितलं की ट्रान्झिटवर मी फारसे व्हिडिओ नाही करत. त्याचं कारण असं आहे की ते बदलतात. आत्ताच मी प्रत्येक वाक्यागणिक तुम्हाला म्हटलं की नाही, तुमचा मूळचा गुरु कसं आहे, तुमची महादशा कुठली चालली आहे, वृषभ राशीमध्ये कुठला अजून बेसिक ग्रह बसला आहे का, हे खूप फॅक्टर्स हे करतात. पण एक ज्यांचा आणि हां रेमेडीज म्हणालात ना, तर तुम्हाला सांगते विष्णूचं जास्तीत जास्त करा. विष्णू सहस्त्रनामाचा पाठ सगळ्या लग्नांसाठी सांगते मी, मेषपासून मीनपर्यंत. सत्यनारायणाची कथा जर तुमच्या घरी तुम्हाला ठेवता आली ह्या कालावधीत, म्हणजे असं नाही एकदा ठेवली संपलं, प्रत्येक महिन्यात तुम्हाला जशी तुम्हाला वेळ असेल तसं. कारण मी आजकालच्या काळामध्ये वेळ हा सगळ्यात मोठा देव आहे. वेळ, मेहनत आणि सातत्य हे ब्रह्मा विष्णू महेश असले पाहिजेत माझ्या मते. सो वेळ हा खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे. सो वेळ बघून हे करा, सत्यनारायणाची कथा हे करा आणि डोनेशन्स करा. आणि मी जसं म्हटलं की स्ट्रॅटेजिकल नाही, तुम्ही श्रद्धेनं करा. मी मंदिर जाणार तर नवरात्रीला तर नुसतं धुडगूस असतो, आज येलो कलर आहे, उद्या अमुक कलर आहे, तमुक कलर आहे. तुमचं आयुष्य हे नवरात्रीचे 9 दिवस कलरफुल करण्यापेक्षा पूर्ण तुमचं आयुष्य कलरफुल तुम्ही डेफिनेटली करू शकता, प्रोव्हायडेड हे सगळं. कारण दिस इज अ बेस्ट रेमेडी. विष्णूचं करा जास्तीत जास्त ह्या कालावधीमध्ये, विष्णूंचं करा. विष्णू सहस्त्रनाम जर रोज तुम्हाला म्हणता ऐकता आलं बेस्ट. आणि सत्यनारायणाची कथा ठेवा. धार्मिक एखादी यात्रा तुम्हाला करायची असेल तर बेस्ट पिरियड हा बेस्ट पिरियड आहे धार्मिक यात्रा करण्यासाठी. आणि म्हणूनच सांगते की या जनरल रेमेडीज आहेत, हे कोणी पण करू शकतं आणि चांगले बेस्ट रिझल्ट्स तुम्हाला मिळतील. बाकी मला बऱ्याच लोकांनी हरियाणाच्या इलेक्शनबद्दल विचारलं होतं. माझा अभ्यास सांगतो की तिथे काँग्रेस यायची शक्यता अधिक आहे, बिकॉज त्यांचे जे काँग्रेसचे जे कॅन्डिडेट आहेत हुडा म्हणून, ते त्यांची डिटेल मला जास्ती स्ट्रॉंग वाटते. कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये मी विचारलं तर तेथे जरा माझं आहे. जर कमला हॅरिस यांच्या 2 पत्रिका ॲक्च्युली अवेलेबल आहेत. जर त्या जेमिनाय ॲसेंडंट असतील तर त्या जिंकतील अमेरिका इलेक्शन. पण जर ते टॉरस ॲसेंडंट असेल, कारण 2 पत्रिका आहेत, जर त्या टॉरस ॲसेंडंट असतील तर त्या हारतील डेफिनेटली. सो तिथे मी नाही सांगू शकत, कारण डोनाल्ड ट्रम्प यांची एक्झॅक्ट डिटेल आहे, कमला हॅरिस यांच्या 2 डिटेल्स अवेलेबल आहेत. आणि दोघंही म्हणजे मला वाटतं एक तर सिंह लग्नाचे आहेत डोनाल्ड ट्रम्प, इफ आय एम नॉट मिस्टेकन, मला नाही येता नीट आठवत. पण मी म्हटलं तसं की कमला हॅरिस का ट्रम्प, न्यूमरोलॉजिकली जर विचार केला तर कमला हॅरिसकडे जास्ती हे जातं त्यांच्याकडे. पण ॲस्ट्रॉलॉजिकली गेलं तर त्यांचं लग्न रास अजून कन्फर्म नाही आहे. जर ती जेमिनाय असेल तर त्या जिंकतील, पण जर ती टॉरस असेल तर मला, जरी गुरु फर्स्ट हाऊसमध्ये असेल त्यांच्या आला तरी मला नाही वाटत मग त्या जिंकतील. सर वृषभ असेंडंट असेल तर. इवन जम्मू काश्मीरमध्ये क्लिअर मेजॉरिटी कोणाला मिळेल असं नाही वाटत मला समहाऊ. पण माझा कल जास्ती ॲस्ट्रॉलॉजिकली BJPकडे आहे, पण तरीही क्लिअर कट मेजॉरिटी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र माझा, त्याच्यावर अजून काय माझा अभ्यास झालेला नाही आहे, कारण आता कोण एक्झॅक्टली कुठे जातं आहे त्याला मी वेळ दिलेला आहे. आज एक येतो, दुसऱ्या पार्टीत जातो, मग एक व्यक्ती बाहेरूनच धमकवते, गृहमंत्र्यांना बोलते, काय 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 चालू आहे. सो ते जरा स्टेबल होत आहेत, कारण हे जे फ्लोअर चेंजिंग असतं एका पार्टीतनं दुसऱ्या पार्टीत जाणं वगैरे वगैरे, ते जरा थोडंसं स्थिर स्थावर झालं की बोलण्याचा विषय. त्याच्यानंतर बाकी इराण आणि इस्रायलबद्दल तर मी ऑलरेडी सांगितलं होतं की नेक्स्ट लेवलला जाणार आहे. आणि 20 ऑगस्ट ते 20 ऑक्टोबर हा कालावधीमध्ये काहीतरी मोठं घडणारच आहे. आणि कालच पुण्यामध्ये एक एअर क्रॅश झालं, त्याबद्दल पण मी सांगितलं होतं. हा सगळा कालावधी 24चा हा ॲक्सिडेंटचा आहेच. आणि इराण नामशेष व्हायची शक्यता खूप आहे. अजून एक सांगायचं म्हणजे ॲस्ट्रो कॅल्क्युलेशन आणि आपले रशियाचे जे सर्व आहेत त्यांची डिटेल लक्षात घेता 26 नोव्हेंबरच्या आसपास रशिया एखादा मोठा परमाणू हल्ला करू शकते युक्रेन त्याच्या आसपास.
थर्ड वर्ल्ड वॉर ऑलरेडी सुरू झालं आहे, मी खूपदा सांगितलेलं आहे की ऑलरेडी त्याची सुरू झालेलीच आहे तयारी. पण जोपर्यंत शनी महाराज मेषात येत नाहीत तोपर्यंत असं आपल्याला म्हणजे लोकांना कळणार नाही. नवीन नवीन युद्धाचे मोर्चे बिरचे ते तर चालूच आहे. बाकी एवढंच. आय होप तुम्हाला हे लाईव्ह सेशन, फोन आला होता मध्ये, सॉरी, पण हे लाईव्ह सेशन सांगा. आणि पुन्हा एकदा तुम्ही सगळ्यांनी मला एवढ्या विशेस पाठवल्यात, पण पुन्हा एकदा सांगते ना की ज्यावेळेला मी एखादी रील ठेवते ना, कधी कधी कसं असतं, एखादा व्यक्ती मिस आउट करतो एखादा टॉपिक जो मे बी त्याला महत्त्वाचा असू शकतो. सो मी डेट पण टाकते की ती डेट बघा आधी आणि मग, कारण गेल्या वेळेला बरोबर लोकांनी मला विश केलं, पण तो त्या दिवशी माझा वाढदिवस नव्हता. आज सुद्धा जो आहे हा तिथीनी घटस्थापनेची आहे मी. आणि खूप सारे मला गिफ्ट्स वगैरे मिळाले. तुम्हाला एक मी गिफ्ट दाखवते. हे माझ्या आईने मला दिलं आहे, खूप गोड आहे, आऊल आहे. सो याचं त्यांनी मला दिलं आहे माझ्या आईने, आणि ते मी आज घातलं. तिने ॲक्च्युली एका प्रदर्शनात आणलं होतं, खूप क्यूट आहे. मी फोटो पण ठेवेन याचा. आणि मला नक्की कमेंट करून सांगा की हे माझं लाईव्ह सेशन तुम्हाला कसं वाटलं. थँक्यू सो व्हेरी मच.